अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा आणि नांदुरा या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून पिण्याचे पाणी मिळत नाही। त्याचप्रमाणे काही गावांमध्ये दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे। आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला संतप्त ग्रामस्थांनी फुलांचा हार घातला। तसेच मेणबत्ती लावून दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व सागरवाडी येथील नागरिकांनी आक्रमक होत आगळेवेगळे आंदोलन केले। गेल्या आम्ही 3-4 वर्षापासून आमचा येवदा एंबेर असून नांदूर एंबेर असून आपण पाहतो की आपलं शहानूरचं धरण आहे, धरणात पाण्याची पातळी एवढी आहे की 2 वर्षी पूर्ण तालुक्याला विधानसभेला आपल्या जेवढी आपल्या गावं असतील 156 किंवा 2 शहरं पाणी पुरते एवढं पाणी आहे। पण आमचं येवदा आणि नांदूर एंबेरवर 15-15, 20-20 दिवस पाणी पुरवठा होत नाही। याला हे जबाबदार शेंडे साहेब आहे किंवा ठेकेदार आहे। हे लोक याच्या मनमानीमुळं नाहक तिथच्या सामान्य नागरिकाला, आमच्या महिला भगिनी असतील, तुम्ही पाहता आज मोठ्या संख्येने इथं महिला भगिनी आलेल्या आहे, आमचे बंधूही आहेत, नाहक ते इथं म्हणजे लोकांना त्रास द्यायचं काम करतात। मी आजच्या निमित्तानं एवढा तुम्हाला सांगतो की आम्ही हे शेंडे साहेब आहेत, इथं हे उपविभागीय अभियंता आहे, तुम्ही महिन्यातून किती दिवस इथं या, हे इथं तुम्हाला हजर सापडत नाहीत। म्हणून आम्ही यांचा आज निषेध म्हणून एक असं अनोखं आंदोलन केलेलं आहे। त्यांना आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घालून भावपूर्ण श्रद्धांजलीपर इथं आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।